एखाद्या मतदारसंघात जिंकणं म्हणजे नक्की काय? फक्त मतांची आघाडी की लोकांचा विश्वास जिंकणं? चला, आज आपण वरोऱ्याच्या निवडणूक निकालांच्या पलीकडे पाहूया आणि समजून घेऊया की एका धोरणात्मक आराखड्यातून खरं प्रशासन कसं उभं राहू शकतं. आपल्या या विश्लेषणाचे 5 सोपे टप्पे आहेत. आपण आधी तिथली जमीन, तिथली माणसं समजून घेऊ. मग नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा कौल काय सांगतो ते पाहू. इतिहासाकडे एक नजर टाकू आणि मग एका ठोस प्रशासकीय आराखड्यावर बोलू. आणि शेवटी या सगळ्यातून विजयाचा मार्ग कसा निघतो हे स्पष्ट करू. चला तर मग सुरू करूया, कारण आकड्यांच्या खेळात आपण माणसांना विसरून चालणार नाही. आधी वरोऱ्याची ओळख करून घेऊया, तिथली माती, तिथली माणसं. तर वरोरा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात येतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा एक सर्वसाधारण मतदारसंघ आहे. म्हणजे इथं कोणतंही आरक्षण नाही. याचा अर्थ काय, तर राजकीय स्पर्धा पूर्णपणे खुली आहे आणि समीकरणं अधिक गुंतागुंतीची होता. इथल्या लोकांच्या जगण्याचं चित्र कसं आहे बघा. मुख्य आधार आहे शेती, पण फक्त शेतीवर अवलंबून राहणं कठीण आहे. खाणकाम आणि काही उद्योग आहेत, पण ते पुरेसे नाहीत. आणि सगळ्यात मोठी दुखरी नस म्हणजे पाणी. सिंचन प्रकल्प रखडले आहेत, पाण्याची टंचाई मोठी आहे. वरून पॉवर प्लॅन्ट्सचं प्रदूषण आणि तरुणांमधली बेरोजगारी, या सगळ्यामुळे इथलं आयुष्य खरंच आव्हानात्मक आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे कुणबी आणि मराठा समाज, ज्यांच्या आशा आकांक्षा समजून घेतल्याशिवाय इथलं राजकारण समजणार नाही. आता वळूया थेट 2024च्या निकालाकडे. हा फक्त एक निकाल नाही, हा एक जनादेश आहे. आणि तो आपल्याला काय सांगतोय हे खोलवर जाऊन पाहणं गरजेचं आहे. फक्त 32.9%. हो, अगदी बरोबर ऐकलं. 2024मध्ये जो उमेदवार जिंकला त्याला मिळालेली मतं आहेत फक्त 32.9%. याचा सरळ अर्थ काय होतो? जवळपास 67% मतदारांनी, म्हणजे 2/3 लोकांनी विजेत्या उमेदवाराच्या विरोधात मत दिलं होतं. हा विजय बहुमताचा नाही, हा स्पष्टपणे मतविभाजनाचा विजय आहे. हा आलेख बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या उमेदवाराला मिळाली 32.9% मतं. पण लक्ष द्या, एका अपक्ष उमेदवाराने तब्बल 25.1% मतं खेचली आणि काँग्रेसला मिळाली फक्त 12.6% मतं. म्हणजे विरोधी मतं कशी विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपला कसा झाला हे वेगळं सांगायची गरज नाही. आता काही महत्त्वाचे आकडे पाहूया. एकूण मतदार आहेत जवळपास 3 लाखांच्या आसपास. मतदान झालंय साधारण 67%. 2019मध्ये इथं काँग्रेस जिंकली होती आणि आता 2024मध्ये भाजप. पण यात एक मोठा विरोधाभास आहे. हाच वरोरा विधानसभा मतदारसंघ ज्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो, तो मतदारसंघ मात्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. आणि मग इथेच तो कळीचा प्रश्न उभा राहतो. ज्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस जिंकते, त्याच लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या विधानसभेत महाविकास आघाडीची मतं अशी का फुटतात? स्थानिक आणि राष्ट्रीय निकालांमध्ये एवढा फरक का दिसतोय? याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे. आज जे दिसतंय त्याची पाळंमुळं इतिहासात आहेत. चला थोडं मागे जाऊया आणि वरोऱ्याचा गेल्या 7 निवडणुकांमधला राजकीय प्रवास कसा राहिला आहे ते समजून घेऊया. ही टाईमलाईन खूप काही सांगून जाते. बघा, 1995 ते 2009 सलग 4 निवडणुका, काँग्रेसचं वर्चस्व, संजय देवतळे विजयी. मग 2014मध्ये एक बदल झाला. शिवसेनेचे सुरेश धानोरकर जिंकले. 2019मध्ये जागा परत काँग्रेसकडे आली, प्रतिभा धानोरकर जिंकल्या. आणि आता 2024मध्ये भाजपचे करण देवतळे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, हा मतदारसंघ एका पक्षाला किंवा एका घराण्याला कायम बांधलेला नाही. या सगळ्या इतिहासाचा सार काय, तर तो हाच आहे. इथले मतदार कोणालाही गृहीत धरू देत नाहीत. ते चंचल आहेत. एक ताकदवान अपक्ष उमेदवार किंवा आघाडीमध्ये झालेली थोडीशी फेररचना संपूर्ण निवडणुकीचं चित्र पालटून टाकू शकते. निष्ठा इथं कायम नसते. तर मग वरोऱ्याच्या राजकारणात काही गोष्टी वारंवार दिसतात. 1. देवतळे आणि धानोरकर या 2 कुटुंबांमधली राजकीय स्पर्धा. 2. विरोधी पक्षांना विजय तेव्हाच मिळतो जेव्हा मतं विभागली जातात. 3. मतदानाची टक्केवारी जी 63 ते 67% घरात राहते, ती निकालांवर मोठा परिणाम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी आणि रोजगार हे स्थानिक मुद्दे प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहेत त्याचं विश्लेषण केलं. पण फक्त विश्लेषण करून थांबण्यात अर्थ नाही. आता आपण उपायांकडे वळूया. इथून पुढे आपण एका ठोस, कृती केंद्रित प्रशासकीय आराखड्यावर बोलणार आहोत. मतदारांना नक्की काय हवंय? हा हिटमॅप बघा. 5 स्टार्स आहेत सिंचन आणि पाण्याला. का? कारण वर्धा वेणा बंधाऱ्याचं काम 10 वर्षांपासून रखडलंय. त्यानंतर येतात शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण रोजगार.
यावरून हे अगदी सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे की निवडणुकीचं खरं मैदान पाणी, शेती आणि नोकरी या 3 मुद्द्यांवरच आहे. आणि या समस्या फक्त आकडे नाहीत, त्या लोकांच्या सन्मानाशी जोडलेल्या आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकारही दिला आहे, पण तो जबाबदारीने. लोकांच्या तक्रारी ऐकून घेणं आणि त्यावर काम करणं हेच तर खरं प्रशासन आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक चतुर्मुख सिद्धांत म्हणजे 4 स्तंभांवर आधारित एक रणनीती आवश्यक आहे. पहिला स्तंभ स्थानिक विकास म्हणजे पाणी, रोजगार आणि आरोग्यावर काम. दुसरा आघाडीत समन्वय म्हणजे महाविकास आघाडी आणि स्थानिक संस्थांना एकत्र आणणं. तिसरा लोकांपर्यंत पोहोचणारा संदेश जो विकास, स्वाभिमान, तरुण आणि महिला या 4 मुद्द्यांभोवती गुंफलेला असेल. आणि चौथा एक मजबूत प्रचार यंत्रणा जी गावापासून राज्यापर्यंत काम करेल. आणि प्रचार कसा करायचा तर त्यासाठी दुहेरी रणनीती लागेल. एकीकडे पारंपरिक प्रचार म्हणजे बूथ स्तरावर काम करणं, घरोघरी जाणं, यात्रा काढणं. आणि दुसरीकडे आजच्या काळातला डिजिटल प्रचार, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, ज्यातून थेट आणि अचूक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. या दोन्हीचा योग्य मिलाफच परिणामकारक ठरू शकतो. जमिनीवर काही ठोस कामं तातडीने सुरू करावी लागतील. उदाहरणार्थ आपला पाणी संवाद सारखं कार्यक्रम ज्यामुळे सिंचनाच्या खऱ्या समस्या लोकांकडूनच कळतील. वरोरा पाणी आणि रोजगार यात्रा काढली तर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल. शेतकरी आणि कामगार मेळावे आयोजित करून त्यांच्या आरोग्य आणि नोकरीच्या प्रश्नांवर थेट काम करता येईल. हे उपक्रम केवळ दिखावा नसतील तर लोकांच्या आयुष्याला थेट स्पर्श करणारे असतील. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी पुढचा मार्ग काय असायला हवा? प्रचाराचा एकच सोपा आणि थेट संदेश हवा. वरोऱ्याचा विकास, काँग्रेसचा विश्वास. हा नारा फक्त विकासाचं आश्वासन देत नाही तर तो गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याची भाषा करतो. हा फक्त एक नारा नाही, ही एक बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी तातडीने कराव्या लागतील. आघाडीत जागा वाटपाचा घोळ टाळण्यासाठी तो लवकर पूर्ण करावा लागेल. सिंचन आणि नुकसान भरपाईसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी समित्या स्थापन कराव्या लागतील. बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी द्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये मिसळणारा, ज्याची नाळ जमिनीशी जोडलेली आहे, अशा उमेदवाराला पुढे आणावं लागेल. कारण शेवटी राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, ते लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहे. नागरिकांची माहिती, त्यांची संमती आणि त्यांची गोपनीयता जपणं ही कोणत्याही चांगल्या प्रशासनाची पहिली पायरी असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. खरं शासन निवडणुकीच्या दिवशी मतपेट्यांमध्ये नाही, तर ते रोजच्या कामात घडत असतं. गावागावांत, शेताशेतांत. जेव्हा आकडेवारीचा वापर लोकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी होतो आणि दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात पाईपलाईनमधून वाहू लागतात, तेव्हाच खरं प्रशासन सुरू होतं. तर मग प्रश्न हाच उरतो, भूतकाळातून घेतलेले हे धडे वरोऱ्यासाठी एक असं भविष्य घडवतील का जिथं प्रत्येक माणसाचा आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक समस्येवर तातडीनं उपाययोजना होईल? याचं उत्तरच वरोऱ्याची पुढची दिशा ठरवेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.